आहे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये अनुप शहा यांनी गौप्यस्फोट केलाय। सुषमा अंधारे आणि मेहबूब शेख यांना फलटणमधूनच रसद पुरवली जात असल्याचा आरोप अनुप शहांनी केलाय। फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाशी कोणताही संबंध नसताना माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विरोधात योद्धा शरण येत नसेल तर त्याला बदनाम करा या कूटनीतीचा वापर करून षडयंत्र रचलं गेलं असा आरोप अनुप शहांनी केला। आता मेहबूब शेख जे आपले राज्याचे युवकांचे अध्यक्ष आहेत, महान नेते आहेत, हे महान नेते अन्यायाविरुद्ध लढत आहेत, ह्यांना रसद कुठून पुरवली जाते तर हे घ्या पुरावा। हे श्रीमंत रघुनाथ राजेंचा त्यांच्याबरोबरचा फोटो। हे काही दिवसापूर्वी फलटणच्या बंगल्यावर आले, त्यांना सगळी रसद देण्यात आली, पॅकेज दिलं, काही जागा दिली का अजून काय दिलं ह्याचा उहापोह झाला पाहिजे, ह्याची स्पष्टता मेहबूब भाई आपण करा। फलटणला आल्यावर आपल्याला काय मिळालं म्हणून तुम्ही हे षडयंत्रामधला सहभाग घेतला। आणखी एक ब्रेकिंग न्यूज आहे। कृषी उत्पादनांना योग्य हमी भाव देण्यासाठी उच्चस्तरीय समिती राज्य सरकार नेमणार असल्याची माहिती आहे। या उच्चस्तरीय समितीचे प्रमुख म्हणून वरिष्ठ सनदी अधिकारी प्रवीण परदेशी यांची नेमणूक करण्यात आली आहे। तर शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे। बच्चू कडू यांच्या आंदोलनानंतर सरकारने हा निर्णय घेतलाय। प्रवीण परदेशी हे या समितीचे प्रमुख असतील, तर समिती शेतकऱ्यांचे प्रश्न, मदत आणि पुनर्वसन या सर्व बाबींमध्ये निर्णय घेईल अशी माहिती समोर आली आहे। बच्चू कडू थोड्याच वेळापूर्वी सह्याद्री इथं पोहोचलेले होते, त्यांची बैठक झालेली आहे मुख्यमंत्र्यांसोबत आणि या बैठकीमध्येच हा निर्णय झालाय का असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। बच्चू कडू यांनी महाएल्गार मोर्चा काढलेला आहे। शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या, कर्जमुक्ती करा अशी मागणी ते करतायत। हमी भाव द्या अशी ही मागणी बच्चू कडूंची आहे आणि याच मागण्यांसाठी त्यांनी शेतकऱ्यांसोबत एक मोर्चा काढलेला आहे। हा मोर्चा नागपूरमध्ये धडकला होता परवाच्या दिवशी, मात्र काल कोर्टानं या सर्व मोर्चेकऱ्यांना रस्त्यावरून हटवण्याचे आदेश दिलेले होते आणि त्याचबरोबर शिष्टमंडळानंही चर्चा केली होती बच्चू कडूंसोबत। दरम्यान या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी उदय जाधव हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। उदय, काय सांगाल, नेमके कोणकोणते निर्णय शेतकऱ्यांसाठी घेण्यात आले आहेत आणि काय चर्चा झाली या मीटिंगमध्ये? उदय, आवाज येतोय? उदय, आवाज येतोय माझा? पुन्हा एकदा प्रश्न विचाराल? मीटिंग मध्ये, या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा झाली, कोणते निर्णय सरकारने घेतले शेतकऱ्यांसाठी? मुंबई सह्याद्री अतिथीगृहामध्ये महत्त्वाची बैठक सुरू झालेली आहे आणि जवळपास आता संपत आलेली आहे। या बैठकीमध्ये जी माहिती हाती आलेली आहे त्यानुसार शेतकऱ्यांचे जे कृषी उत्पादन आहे त्याला योग्य हमीभाव मिळावा यासाठी राज्य सरकार जे आहे ते तत्पर असल्याचं दिसून येत आहे। आणि एकूणच या समितीमध्ये बच्चू कडू जे आंदोलनकर्ते नेते आहेत, त्याचबरोबर इतर जे नेते आहेत ते देखील सहभागी झालेले आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्याचबरोबर इतर वरिष्ठ अधिकारी जे आहेत या बैठकीमध्ये सहभागी झालेले आहेत। आणि एकूणच या बैठकीमध्ये एक उच्चस्तरीय समिती जी आहे ती स्थापन करण्याचा निर्णय जो आहे तो घेतला असल्याची माहिती मिळते आहे। बच्चू कडू यांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारने हा निर्णय घेतलेला आहे आणि प्रवीण परदेशी हे या समितीचे प्रमुख असतील अशी माहिती आलेली आहे। एकूणच शेतकऱ्यांचे जे विविध प्रश्न आहेत आणि त्याचबरोबर पुनर्वसनाचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नासंदर्भात हे समिती जी आहे पुढील 6 महिन्यामध्ये अहवाल देणार आहे आणि त्या अहवालानंतर राज्य सरकार त्यावरती ठोस निर्णय जे आहे ते घेणार असल्याची माहिती मिळते। आपण एकंदरीत पाहतो आहोत की अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवरती आणि महत्त्वाच्या प्रश्नांवरती बच्चू कडू यांनी नागपूरमध्ये आंदोलन सुरू केलेलं आहे, चक्का जाम आंदोलन सुरू केलेलं आहे आणि चक्का जाम आंदोलनानंतर राज्य सरकारने या आंदोलनाची दखल घेतली आहे। दखल घेतल्यानंतर जे आंदोलनकर्ते प्रमुख नेते आहेत, अजित नवले असतील, बच्चू कडू असतील, महादेव जानकर असतील, हे मुंबईत दाखल झालेले आहेत आणि सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये ही महत्त्वाची बैठक जी आहे ती पार पडताना आपल्याला पाहायला मिळते। आणि या बैठकीमध्ये एकूणच शेतकऱ्यांचे विविध प्रश्न आणि कृषी उत्पादनांना हमी भाव मिळेल योग्य प्रकारे त्यासाठी एक उच्चस्तरीय समिती जी आहे ती गठीत करण्यात आलेली आहे। आणि या उच्चस्तरीय समितीचे प्रमुख हे प्रवीण परदेशी असतील आणि ते प्रवीण परदेशी हे अध्यक्ष असतील आणि त्याचबरोबर त्यांच्या अध्यक्षतेखाली एकूण 9 सदस्य समिती जी आहे ते असतील असं देखील सांगण्यात आलेलं आहे। शेतकरी कर्जमुक्तीसाठी समिती जी आहे यामध्ये शिफारशी जी आहे ते सुचवणार आहे, त्यामुळे अल्पकालीन व दीर्घकालीन शिफारशी सुचवण्यासाठी हे समिती जी आहे एकूण काम करणार असल्याची माहिती मिळते। समितीमध्ये महसूल, वित्त, कृषी, सहकार, पणन या विभागांचे अप्पर सचिव जे आहेत ते देखील सहभागी असण्याची माहिती मिळते। महाराष्ट्र राज्य सहकारी बँक मर्यादित, त्याचबरोबर मुंबईचे
अध्यक्ष तसेच बँक ऑफ महाराष्ट्राचे प्रतिनिधी या समितीमध्ये असतील आणि या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा अहवाल जो आहे पुढील 6 महिन्यामध्ये तयार केला जाणार आहे। शेतकऱ्यांच्या कृषी उत्पादनांना योग्य हमीभाव मिळत नाही आणि त्याचमुळे विविध प्रश्न शेतकऱ्यांचे, त्यामुळे हे चक्काजाम आंदोलन सुरू आहे आणि एकूण या सर्व आंदोलनामधले प्रमुख मुद्दे जे आहेत सर्वात प्रथम बच्चू कडू यांनी या समितीमध्ये या बैठकीमध्ये मांडलेले आहे। त्यांचं संपूर्ण म्हणणं ऐकून घेतलेले राज्य सरकारने आणि त्यानंतर मग या संदर्भात समिती गठीत करण्याचा निर्णय जो आहे एकमताने घेतला असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिलेली आहे। पुढच्या काही वेळातच या संदर्भात अधिकृत माहिती जी आहेत बच्चू कडू हे प्रसारमाध्यमांना देणार असल्याची देखील माहिती मिळते। बरोबर आहे उदय, याविषयीची अपडेट आपण घेत राहूया। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आणखी एक मोठी बातमी आहे, एसीबीची ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर धाड पडलेली आहे। ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल अधिकाऱ्यावर लाच प्रकरणी गुन्हा दाखल झालाय। तर नायब तहसीलदारासह कर्मचाऱ्यांना 1 लाखाची लाच मागितली होती अशी माहिती आहे आणि त्यानंतर आता ही धाड टाकण्यात आली आहे। एसीबीनं ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर थेट धाड टाकलेली आहे। ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल अधिकाऱ्यावर लाच प्रकरणी गुन्हा दाखल झालाय। तर नायब तहसीलदारासह कर्मचाऱ्यांना 1 लाख रुपयाची लाच मागितली होती अशी माहिती आहे आणि त्यानंतर ही धाड पडलेली आहे। त्यामुळे आता याच्यामध्ये रंगेहात पकडलं का कोणाला, हाही सवाल आहे।